गरजेचं आहे, कारण मग ह्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत, अर्थक्वेक कसा येतो, व्होल्कॅनो कसा येतो, हे माउंटन्स कसे फॉर्म झाले, प्लेट्स कशा मूव्ह होतात, ते गुरुत्वाकर्षण काय असतं, सोलार विंड्स कशा फॉर्म होतात, किंवा सोलार विंडला पृथ्वी कशी डिफाईन करते, मॅग्नेटिझम काय, ग्रॅव्हिटेशनल काय, फोर्स काय, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये हळूहळू आपल्याला कळतील. असा एक आपला पर्पज आहे, म्हणून आपण या गोष्टींचा अभ्यास करतोय. ठीक आहे. युपीएससी पण या गोष्टीला जास्त इम्पॉर्टन्स देतं, कारण या गोष्टीवर पूर्ण बेस आहे जॉग्राफी. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. ब्ल्यू प्लॅनेटची डेफिनेशन बघितलेली आपण. ओव्हरऑल गोल्डीलॉक्स झोन काय असतो हे पण पाहिलं होतं मागच्या वेळेस. ठीक आहे. ओरिजिन ऑफ लाईफ मी जर सांगितलं, वातावरण तयार झालं पहिल्यांदा ॲक्वेटिक ॲनिमल्स किंवा आपण म्हणू शकतो ॲक्वेटिक लाईफ पहिल्यांदा आली, नंतर मग टेरेस्ट्रियल लाईफ फॉर्म झाली, जसं पहिलं झाले प्लांट्स. ठीक आहे. नंतर बाकीच्या गोष्टी, आणि ॲक्वेटिक मध्ये सुरुवात झाली बॅक्टेरियाज पासून, ब्ल्यू ग्रीन अल्गी वगैरे वगैरे, नंतर मग एम्फिबियन्स, नंतर मग प्लांट्स, नंतर मग आपण म्हणू शकतो अदर ॲनिमल्स अँड ह्युमन बीइंग. ठीक आहे. या गोष्टी होत्या. आपण एक टाइमलाईन बघितलेली. त्या टाइमलाईन मध्ये मी तुम्हाला महत्वाचे काही टर्म्स सांगितल्या होत्या, की जसं इरा, पिरियड, इपॉक हे महत्वाचं आहे, आणि त्यामध्ये स्पेसिफिकली काय काय गोष्टी झाल्या हे इम्पॉर्टंट आहे, कारण युपीएससीने हे विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं प्री कॅम्ब्रियन इरा, कॅम्ब्रियन इरा, ठीक आहे, कार्बोनिफेरस इरा, ट्रायसिक, ज्युरॅसिक, क्रेटेशियसचं महत्व, आणि आताचं सध्याचं होलोसिक, की जिथं मॉडर्न मॅन आहे. ही सगळ्यात लेटेस्ट गोष्ट काय आहे, मॉडर्न मॅन, 10,000 वर्ष. बाकी या सगळ्या गोष्टी टाइमलाईन आपल्याला युपीएससीने वारंवार आणि एमपीएससीने पण वारंवार विचारलेली आहे. ठीक आहे. तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये पण त्या गोष्टीचा उल्लेख करावा लागेल, की प्री कॅम्ब्रियन इरा काय आहे, ओके, कॅम्ब्रियन इरा काय आहे, कार्बोनिफेरस पिरियडचं महत्व काय आहे. ठीक आहे. देन ट्रायसिक, ज्युरॅसिक, क्रेटेशियस याच्यामध्ये काय काय झाल्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, टाइमलाईन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मग अर्थ वर फोकस करणार आहोत आपण. ठीक आहे. अर्थचे ओव्हरऑल रोटेशन, रिव्होल्युशन, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं पेरिहिलियन, ॲपिहिलियन, कारण जो पाथ आहे तो इलिप्टिकल पाथ आहे. कधी कधी मग काय होतं, इलिप्टिकल पाथ असल्यामुळं डिस्टन्स कमी जास्त होतं सूर्यापासून पृथ्वीचं फिरताना. त्या गोष्टीचा काय इम्पॅक्ट होतो ते आपण पाहिलं, की जसं फॉर्मेशन ऑफ सीझन, व्हेरिएशन इन डेज अँड नाईट्स, ओके, अँड ओव्हरऑल द आपण म्हणू की ओव्हरऑल टेम्परेचर आणि प्रेशर व्हेरिएशन. हे सगळ्या गोष्टी पृथ्वीच्या ऑर्बिटवर डिपेंड आहेत. ठीक आहे. अजून एक गोष्ट आहे की ज्यामुळं ह्या गोष्टी होतात, ते आहे पृथ्वीचा जो टिल्ट आहे. हा जो टिल्ट आहे 23.5 अंशाचा, म्हणजे पृथ्वी त्याच्या ऍक्सिसवर टिल्ट, पृथ्वी सरळ नाहीये, टिल्ट झालेली. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला याचं एक कारण सांगितलेलं की ते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तो ऍडजस्ट करतो. ठीक आहे. मग त्याला खूप सारे रिझन्स असतील सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मॅच करण्याचे, त्यामुळे पृथ्वी ही टिल्ट आहे 23.5 अंशात, आणि ह्या टिल्ट झाल्यामुळे पण खूप सारे व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. तर ही गोष्ट तुम्हाला प्रिलिम्सला आणि मेन्सला युपीएससी किंवा एमपीएससी विचारू शकते. ठीक आहे. आपण त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड या गोष्टी पाहिल्या. इमॅजिनरी लाईन असतात आपल्याला माहिती, तर त्याचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो, जिओग्राफिकल लोकेशन फाइंड करण्यासाठी या गोष्टी आपल्याला. ठीक आहे. आपण जे टाइम आणि स्पेस म्हणतो, ठीक आहे, आपण जे जीपीएस यूज करतोय सध्या, किंवा आपण जे ओव्हरऑल कोऑर्डिनेट्स यूज करतो, ते आपण ह्याच याच्यावर यूज करतो. ठीक आहे. दीज आर द इमॅजिनरी लाईन्स, बट दीज आर व्हेरी युजफुल लाईन्स इन टर्म्स ऑफ द लोकेशन अँड टाइम. ठीक आहे. या गोष्टी पाहिल्या आपण. देन आपण पाहिलं की ओव्हरऑल आपण टाइम कसा काउंट करतो त्याच्यावर. ठीक आहे. आणि ओव्हरऑल आपल्याला जे काय म्हणू आपण जे पृथ्वीचे काही भाग केलेले आहेत, जसे ट्रॉपिकल झोन, टेम्परेट झोन, इक्वेटोरियल रिजन, पोलार रिजन, हे पण आपण त्या लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड यावरच आपण ते डिफाईन करतो. आता सध्याच्या लाईन्स आहेत, ठीक आहे, 4 इम्पॉर्टंट लाईन आहेत. ठीक आहे. 4 इम्पॉर्टंट लाईन कोणत्या, एक आहे प्राईम मेरिडियन, जो बरोबर आपण म्हणू इक्वेटरला परपेंडिक्युलर असतो. प्राईम मेरिडियन म्हणतो आपण त्याला. प्राईम मेरिडियन कुठून जातो, ग्रीनविच मधून 0 डिग्री, तिथून एक रेफरन्स पॉइंट आहे आपला, आपण तिथून कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. त्याला परपेंडिक्युलर कोणतं आहे,
इक्वेटर. ठीक आहे, 2 लाईन झाल्या. नंतर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, कर्कवृत्त आणि मकरवृत्त. ओके, जे विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त आणि प्राईम मेरिडियन, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. या सगळ्या इमॅजिनरी लाईन्स आहेत, पण या गोष्टी आपल्याला अभ्यास करताना इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, आपण पाहिलेलं की मॅपिंगचा आपण एक सुरुवात केली. मॅपिंग मध्ये आपण पाहिलेलं की इक्वेटरवर कोणते देश आहेत, युपीएससीने विचारलेला आहे हा प्रश्न, एमपीएससीने पण विचारलेला आहे. इक्वेटरवर असणारे देश, प्राईम मेरिडियनवर असणारे देश, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. ठीक आहे, त्याच्यातलं ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आपल्याला जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण ते भारतामधून जाते आणि भारतामधून जाते, मग आपल्याला त्याच्यातली त्यांच्या कॅपिटल सिटीज त्या इम्पॉर्टंट आहेत, ज्या ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या जवळपास आहेत, जसं रांची, भोपाळ, त्या गोष्टी आपल्याला युपीएससी आणि एमपीएससी विचारलेल्या आहेत. ठीक आहे, पाहिलेलं आपण 8 स्टेट्स मधून पास होतोय कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. लॉन्जिट्यूड बद्दल पाहिलं. लॉन्जिट्यूडचा सगळ्यात मोठा उपयोग आपल्याला कशासाठी होतो, टाइम मोजायला. टाइम झोन जे आहे, लोकल टाइम आणि आपण म्हणू शकतो की ग्लोबल टाइम मोजण्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. या गोष्टी आपण पाहिलेल्या. इंटरनॅशनल डेडलाईन आपण पाहिलेली. ठीक आहे, इंटरनॅशनल डेडलाईन कुठून जाते, कशी जाते, इंटरनॅशनल डेडलाईनचं महत्व काय, आपण याच्यावर क्वेश्चन्स पण डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, मला वाटतं तुम्ही आता इतका दिवस गॅप भेटलाय म्हणजे तुम्ही क्वेश्चन्स पण दिले असतील. ठीक आहे, वर प्रॉपर आन्सर रायटिंग तुम्ही केले असेल. मी जेवढे पण क्वेश्चन तुम्हाला दिले ते नोट डाऊन करून एवढे क्वेश्चन तुम्ही लिहिले असतील. ठीक आहे, तर पुढे जाऊन आपण एक स्टँडर्ड टाइमची डेफिनेशन पाहिली. प्रत्येक देशासाठी एक स्टँडर्ड टाइम पाहिजे आणि ग्लोबल टाइम पाहिजे. ठीक आहे, की ज्याच्यामुळे सगळे ट्रान्झॅक्शन्स, ओव्हरऑल जे कम्युनिकेशन आहे ते स्मूथ होईल. ठीक आहे, आपण डिफरन्स बघितलेला की इंटरनॅशनल स्टँडर्ड टाइम अँड स्पेसिफिक स्टँडर्ड टाइम किंवा लोकल टाइम, त्याचा इम्पॅक्ट काय होतो आणि याची इम्पॉर्टन्स काय, हे पण आपण डिटेलमध्ये पाहिले. आपण हीट झोन्स पाहिले. हीट झोन्स विथ रिस्पेक्ट टू द इन्सोलेशन ऑफ द सन, सूर्याचे किरण ज्या अँगल मध्ये पडतात पृथ्वीवर, त्यानुसार पृथ्वीचे काही हीट झोन आहेत. पहिला झोन आहे टॉरिड झोन, त्याला आपण ट्रॉपिकल झोन म्हणतो. दुसरा आहे टेम्परेट झोन, की जिथे थोडीशी सूर्याची ऊर्जा कमी पडते. आणि नंतरचा फ्रिजिड झोन, जिथे सूर्याची किरण पोहोचू शकत नाही, त्यामुळे ते 24/7 आपण म्हणू शकतो की ते फ्रिजिड असतात, किंवा तो एक फ्रोझन झोन आहे. ठीक आहे, ज्याला आपण पोलर एरिया पण म्हणतो, पोलर, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. ठीक आहे, ह्या गोष्टी आहेत. नंतर आपण ओव्हरऑल मोशन्स ऑफ द अर्थ, यामध्ये आपण रोटेशन अँड रिव्होल्युशन या गोष्टी पाहिलेल्या, त्याचे इम्पॅक्ट पाहिलेले. यावर आपण एक क्वेश्चन पण डिस्कस केलं होतं, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ रोटेशन अँड रिव्होल्युशन ऑफ द अर्थ. हा क्वेश्चन युपीएससीने प्रिलिम्स मध्ये आणि मेन्स मध्ये खूप वेळा विचारलेला आहे, त्यामुळे याला इम्पॉर्टन्स आहे. ओके, सोलार डे ची डेफिनेशन पाहिलेली आपण. ठीक आहे, आणि ओव्हरऑल आपण ते इम्पॅक्ट ऑफ द इन्क्लिनेशन ऑफ द अर्थ पण आपण डिस्कस केलेलं. ठीक आहे, रिव्होल्युशन आणि रोटेशन ऑफ द अर्थ. ही डायग्राम मी तुम्हाला सांगितलेलं की ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. ही डायग्राम तुम्हाला मेन्सच्या आन्सर रायटिंग मध्ये काढावी लागेल. ठीक आहे, कंपल्सरी डायग्राम आहे ही. याच्यामध्ये आपण इक्विनॉक्स आणि ओव्हरऑल सॉलिटिस या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत डिटेलमध्ये विथ डेट्स. ओके, जसं 23 सप्टेंबर, 21 मार्च, 21 जून, 22 डिसेंबर या डेट्स पण आपण डिस्कस केलेल्या आहेत. आणि त्याचं सिग्निफिकन्स, त्याची कॅरेक्टरिस्टिक, सॉलिटिस असल्यावर काय असतं, इक्विनॉक्स असल्यावर काय होतं. ठीक आहे, सूर्य डोक्यावर येणं म्हणजे काय, उत्तरायण, दक्षिणायन, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे, खूप तुम्ही रिवाइज केलेला असेल. जेवढं आपलं झालंय तेवढं एनसीईआरटी मधून आणि स्टँडर्ड बुक्स मधून या गोष्टी तुम्ही वाचल्या असतील. ठीक आहे, असं मी अज्युम करतोय. ओके, देन आपण एक क्वेश्चन पाहिलेलं की व्हॉट वुड हॅपन इफ द अर्थ डिड नॉट रोटेट. अर्थचं रोटेशनच नाही झालं तर काय होईल, या गोष्टी पाहिलेल्या. ठीक आहे, सॉलिटिस, विंटर सॉलिटिस, समर सॉलिटिस हे डिटेलमध्ये पाहिलेलं आपण. इक्विनॉक्स डिटेलमध्ये पाहिलेलं. ठीक आहे, देन आपण काही इम्पॉर्टंट टर्म्स पाहिलेले. ह्या टर्म्स पण युपीएससीने विचारलेल्या आहेत, जसं की ऍस्टेरॉइड, कॉमेट्स, मेटेरॉइड्स, मेटेओर्स, मेटेओराइट्स. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मेटेओर्स आणि मेटेओराइट्स पाहिले आपण. ठीक आहे, देन द डेफिनेशन ऑफ डॉर्क प्लॅनेट, त्याचे एक्झाम्पल्स. ओके, देन डिफरन्स बिटवीन लोकल टाइम अँड स्टँडर्ड टाइम, हे पण डिटेलमध्ये पाहिले आपण. विथ मॅप पाहिलेले आपण, विथ डायग्राम्स पाहिलेले आपण. ठीक आहे, देन ग्रीनविच मीन टाइम पाहिलंय आपण. ठीक आहे, आणि ही डायग्राम तर आपण खूप डिटेलमध्ये पाहिलेली. मी तुमच्याकडनं तुम्हाला क्वेश्चन विचारून तुमच्याकडनं टाइम झोन्स पण तुम्हाला कॅल्क्युलेट करून दिलेले आहेत की किती टाइम असू शकतो एखाद्या स्पेसिफिक लोकेशनचा वगैरे.
मायनस करायचं की प्लस करायचं, डेट कधी चेंज करायची हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. इंटरनॅशनल डेडलाईन यावर पण आपण एक ओव्हरऑल एक सेपरेट लेक्चर मध्ये या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत. ठीक आहे, विथ मॅप. ठीक आहे. नंतर आपण सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण, ग्रहण नावाचा कन्सेप्ट आपण डिटेल मध्ये पाहिलेला विथ डायग्राम्स. त्याचे रिझन्स पाहिलेले, डायग्राम्स आपण डिटेल मध्ये डिस्कस केलेल्या आहेत. त्याचे रिझन्स काय होतात, पोझिशन्स काय असतात, पोझिशन नुसार त्याला त्याचे किती प्रकार पडतात, जसे सोलर इक्लिप्सचे 3 प्रकार पडतात आणि लुनार इक्लिप्सचे 2च प्रकार पडतात. हे पण आपण पाहिलेले आहेत, त्याचं रिझन पण आपण पाहिलेलं आहे. नंतर आपण इंटेरियर ऑफ अर्थ घेतलंय डिटेल मध्ये. ओव्हरऑल मी तुम्हाला इंटेरियर ऑफ अर्थ आपण पूर्ण डिस्कस करून आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स डिफाईन केलेले आहेत आणि समजून घेतलेले. ठीक आहे. बेसिकली 3 पार्ट्स, क्रस्ट, मॅन्टल आणि कोर. त्याच्या आतमध्ये जाऊन आपण त्याचे सब टॉपिक पण पाहिलेले आहेत, जसे अस्टेनोस्फेअर, लिथोस्फेअर. ओके, त्या गोष्टी पण आपण डिटेल मध्ये डिस्कस केलेल्या आहेत. मला एक आठवत असत की मी जे दरवेळेस सांगायचो, सियाल इज फ्लोटिंग ओव्हर सीमा, आणि ह्या गोष्टीचा आपल्याला पुढे प्लेट टेक्टॉनिक थेअरीमध्ये उपयोग होतो. ठीक आहे. मग त्याचं कंपोजिशन बघितलंय आपण. सियाल म्हणजे काय, सीमा म्हणजे काय, आणि नाईफ हे कोर मध्ये असतं, हे पण आपण पाहिलेलं आहे डिटेल मध्ये. ठीक आहे. मेंटल, कोर, त्याचे लेयर्स. ठीक आहे. जसं आउटर मेंटल, इनर मेंटल, आउटर कोर, इनर कोर. ते लिक्विड का असतं, सेमी सॉलिड किंवा फ्लुइड आपण म्हणतो त्याला, त्याच्या मागचे रिझन्स काय, त्याचा सिग्निफिकन्स काय, ह्या पण गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आपण ओरिजिन ऑफ मॅग्मा पण पाहिलंय. ठीक आहे, अस्टेनोस्फेअर मधलं. देन सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट इंटेरियर ऑफ अर्थ आपण डिटेल मध्ये पाहिले. देर आर 2 सोर्सेस, डायरेक्ट सोर्सेस, इनडायरेक्ट सोर्सेस. त्याचं पण रिझन आपण पाहिलं की का आपल्याला इनडायरेक्ट सोर्सेसवर जास्त डिपेंड राहायला लागतंय, कारण डायरेक्ट सोर्सेस आपल्याकडे खूप कमी आहेत. स्टेशन्स टू रीच द इंटेरियर ऑफ द अर्थ. ठीक आहे. जसं आपण आतापर्यंत ओशन्स बॉटम्स जसे एक्सप्लोर केलेले नाहीये, तसं आपण इंटेरियर ऑफ अर्थ पण अजून एक्सप्लोर करू शकलेलो नाही. जितकं आपण आतापर्यंत स्पेस एक्सप्लोर केलंय, तेवढं आपण इंटेरियर ऑफ अर्थ आणि ओशन बॉटम रिलीफ आपण आतापर्यंत एक्सप्लोर केलेले नाहीयेत. ठीक आहे, किंवा ते पॉसिबल नाही झालं आपल्याला. ठीक आहे. आपण केमिकल कंपोजिशन ऑफ ओव्हरऑल अर्थ पाहिलं, आपण हॉरिझॉन्टल प्रोफाईल पाहिली, आपण व्हर्टिकल प्रोफाईल पाहिली. त्याच्यातलं मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, युपीएससीने ह्या गोष्टी आणि एमपीएससीने ऑलरेडी या गोष्टी विचारलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगितलेलं इथं IOS कोड लक्षात ठेवा, तुम्हाला सांगितलेलं. ठीक आहे. नंतर हॉरिझॉन्टलचं पण तुम्हाला सांगितलेलं, व्हर्टिकल पण सांगितलेली कंपोजिशन. ठीक आहे. नंतर ओव्हरऑल आपण जिओमॅग्नेटिक फील्ड डिस्कस केलेल्या. या गोष्टी थोड्याशा टफ होत्या, पण आपण व्यवस्थित टाइम लावून त्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे. तो ही रिव्हर्स सिच्युएशन का असते ते पण आपण डिस्कस केलेलं आहे. ओव्हरऑल जे आपलं लोकल मॅग्नेट आहे तो नॉर्थ आणि साऊथ असतो. पृथ्वीचं जिओमॅग्नेटिक आपण ज्याला म्हणतो ते रिव्हर्स आहे, साऊथ आणि नॉर्थ. त्याचे रिझन पाहिलेले, कॉजेस पाहिलेले, सिग्निफिकन्स ऑफ जिओमॅग्नेटिक किंवा जिओमॅग्नेटिझम पण डिस्कस केलेला. आपण त्याच्यावर क्वेश्चन पण घेतलेला, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ जिओमॅग्नेटिझम. ठीक आहे. तर ग्रॅव्हिटेशनवर आपण डिटेल डिस्कशन केलं होतं. ग्रॅव्हिटेशन अनोमॅली काय असतं, ओव्हरऑल ग्रॅव्हिटेशन ऑफ अर्थ किती मॅटर करतं आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतो ते पण आपण डिस्कस केलं. आपण कोरियोलिस फोर्स पण डिस्कस केलेला. ठीक आहे. सिग्निफिकन्स ऑफ जिओमॅग्नेटिक फील्ड डिस्कस केले आपण. पोलर लाईट्स डिस्कस केले ते आपण, ऑरोराज मला आठवत असेल. नॉर्दर्न लाईट्स अँड साऊदर्न लाईट्स, ऑस्ट्रेलिया, बोरालिस सॉरी आपण म्हणू की नॉर्दर्न लाईट्स आणि साऊदर्न लाईट्स. साऊदर्न लाईट्सला आपण ऑस्ट्रेलिया बोरालिस म्हणतो ना, कारण तिथं ऑस्ट्रेलिया आहे. ठीक आहे. देन मॅग्नेटोस्फेअर आपण डिस्कस केलेलं, ते आपण नंतर परत ऍटमॉस्फेअर मध्ये डिस्कस करणारच आहे या गोष्टी परत. मॅग्नेटिक स्टॉर्म्स आणि सोलर स्टॉर्म्स या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या, ते ऑरोराज. ठीक आहे. हे ऑरोरा बोरियालिस आणि ऑरोरा ऑस्ट्रेलिस या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. नॉर्थ मध्ये जे आहे त्याला आपण ऑरोरा बोरियालिस म्हणतो, साऊथ मध्ये जे आहे त्याला आपण ऑरोरा ऑस्ट्रेलिस म्हणतो. ठीक आहे. यांचं ओरिजिन पाहिलेलं आपण. ठीक आहे. नंतर आपण जिओलॉजी अँड रॉक सिस्टीम साठी यामध्ये ओव्हरऑल क्लासिफिकेशन ऑफ मिनरल डिस्कस केले, मेटॅलिक, नॉन मेटॅलिक. ठीक आहे. याच्यामध्ये डिटेल मध्ये आपण पाहिलं होतं. नंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल्स पाहिलेलं आपण. ओव्हरऑल मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल, फेल्डस्पार आणि क्वार्ट्ज. 2च गोष्टी लक्षात ठेवा, 2च गोष्टी इम्पॉर्टंट
आहे. दीज आर द मोस्ट अबंडंट मिनरल्स इन द अर्थ्स क्रस्ट. ओके, रॉक सायकल आपण डिटेल मध्ये पाहिलेली. मी तुम्हाला सांगितलेलं की खूप कॉम्प्लेक्स नाहीये, त्याच्यामध्ये सिक्वेन्स लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त लॉजिक लावायचं तुम्हाला. ओव्हरऑल बेसिक मॅग्मा पासून सुरुवात होते आणि एंड पण मॅग्मा मध्येच होतो. ठीक आहे, ही सायकल आपण व्यवस्थित डिस्कस केलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर 3 टाइप्स पाहिले आपण रॉकचे, इग्नियस रॉक, सेडिमेंटरी रॉक आणि मेटामॉर्फिक रॉक. त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स पण आपण पाहिले आणि त्यांचे काही आपण नावं पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे लास्ट लेक्चर्स मध्ये. ठीक आहे, हे आपण पाहिलेले, यांचे फोटोग्राफ्स पण आपण व्यवस्थित पाहिलेले, एक चार्ट पण आपण केलेला. ठीक आहे, मॅग्मा बद्दल पण आपण डिस्कस केले. ओके, आज आपण व्होल्कॅनोज पाहणार आहे, त्याच्यामध्ये या गोष्टी अजून डिटेल मध्ये डिस्कस होतील. ठीक आहे, आपण हे त्यांचे टाईप पण केले होते, ग्रॅनाइट, डोलोराइट, गॅब्रो, 3 नावं तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलेले मी. ठीक आहे, ओव्हरऑल हे लोकेशन वाईज जे लँडफॉर्म आहेत इग्नियस रॉकचे, हे पण आपण डिस्कस केले होते आणि तुम्हाला याची एक डायग्राम पण मी दाखवली होती. ही डायग्राम जेसिलिऑन मध्ये आहे, डायग्राम तुम्ही करून घ्या, तुम्हाला सांगितलं होतं. बसाल्ट वगैरे ह्या गोष्टी आपण केल्या. सेडिमेंटरी रॉक पाहिलेत आपण, त्याचे फोटोग्राफ्स पाहिले शेवटी. सेडिमेंटरी रॉकचे एक्झाम्पल पाहिले आपण. मेटामॉर्फिक रॉक पाहिले, मेटामॉर्फिक रॉकचे फीचर्स पाहिले, फोलिएटेड नॉन फोलिएटेड काय असतं हे पाहिलं आपण, आणि आपण शेवटी चार्ट पाहिला आणि हा चार्ट मी तुम्हाला पाठ करायला सांगितलं होतं. यावर आतापर्यंत सगळ्यात जास्त क्वेश्चन युपीएससी आणि एमपीएससीनी विचारलेले आहेत. ओके, हा चार्ट तुम्हाला मी पाठ करायला सांगितलं, याच्या मागचं तुम्हाला लॉजिक पण सांगितलेलं. ठीक आहे, तुम्हाला लॉजिक दिलं की कोलचं बघा काय होतंय, ग्राफाईट कोल पासूनच पुढे डायमंड तयार होतो, पण त्यांचे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक हे खूप वेगळे आहेत. ठीक आहे, नोबेल प्राइज पण मिळालेला आहे ग्राफाईट साठी काही वर्षापूर्वी. ठीक आहे, आपण जिओमॉर्फिक प्रोसेस आपण चालू केल्या होत्या. ओव्हरऑल आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी पाहिली, पॅन्जिया, पॅन्थॅलसा, या गोष्टी आपण पाहिलेल्या आहे. गोंडवाना लँड, लॉरेन्शिया, या गोष्टी व्यवस्थित डिस्कस केलेल्या आहेत आपण, त्याचं सिग्निफिकन्स पण आपण केलेला आहे. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीचे आपण एव्हिडन्सेस पण पाहिलेले आहेत. काय होते, चिक्स ऑफ इट, परत रॉक्स ऑफ सेम एज, हे डिपॉझिट सापडले, काही फॉसिल सापडले, की भारताचा कोस्ट आणि आफ्रिकन कोस्ट हे कधी काही एकत्र होते, तर तिथले फॉसिल पण सेमच आहेत आणि रॉक डिपॉझिट आहेत ते पण सेम आहेत. ते पण डिस्कस केलं होतं आपण, आठवत असेल तुम्हाला. ठीक आहे, नंतर आपण त्याच्या पुढे जाऊन एक या कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीमध्ये काही लूप होल्स होते. ओके, काही गोष्टी ज्या वेगनार होते, त्या वेगनार हे जे जॉग्राफर होते, यांना काही गोष्टी एक्सप्लेन नाही करता, त्यांना सांगता नाही आलं की ते प्लेट्स जी एवढी मेजर गोष्ट आहे ती इतकी लांब कशी ट्रॅव्हल करू शकते. जशी इंडियन प्लेट ही साऊथ पोलला होती, पण ती ट्रॅव्हल करून इक्वेटरला क्रॉस करून ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पर्यंत कशी पोहोचली, या गोष्टीची उत्तरं वेगनार यांच्याकडे, अल्फ्रेड वेगनार जे होते यांच्याकडे या गोष्टीची उत्तरं नव्हती. याला करण्यासाठी पुढच्या थेरीज येत गेल्या. त्याच्यामधली एक थेरी होती कन्व्हेन्शनल करंट थेरी. यांनी थोडासा प्रयत्न केला की व्हॉट इज द फोर्स बिहाइंड द मुवमेंट ऑफ द प्लेट्स, हे एक्सप्लेन करण्यासाठी यांनी एक थेरी मांडली, त्याला म्हणतात कन्व्हेन्शनल करंट थेरी. ते होते आर्थर होम्स, यांचं पण नाव महत्वाचं आहे. नंतर मग प्रोसेस ऑफ ड्रिफ्टिंग, याच्यामध्ये पण काही लोकांनी प्रयत्न केला की एक पूल फ्लिंग फोर्स असू शकतो, तर टायडल फोर्स असू शकतो. या गोष्टी त्यांना प्रूव्ह करता आल्या नाही. पुढे जाऊन सी फ्लोअर स्प्रेडिंग आली. हॅरी हेस जे होते यांनी सी फ्लोअर स्प्रेडिंग सांगितली. कसं होतं की ओव्हरऑल काय प्रॉब्लेम, तुम्हाला फक्त सांगायचं नाहीये फोर्स, तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण डिफाईन करता यायला पाहिजेत की ओव्हरऑल व्होल्कॅनो कसे होतात, अर्थक्वेक कसे होतात, हिमालय सारखे माउंटेन कसे तयार झाले, ऍटलास, अँडीज यासारखे माउंटन्स कसे तयार झाले. ओके, तर ह्या गोष्टी जर आपल्याला कळाल्या तर आपल्याला बाकीच्या गोष्टी पण याच्याबरोबर ज्या रिलेटेड आहेत त्या गोष्टी पण कळतील. अशी एक होलिस्टिक थेरी पाहिजे होती की जी सर्व गोष्टी डिफाईन करेल, आणि ही थेरी होती शेवटची जी आलेली प्लेट टेक्टोनिक थेरी. ठीक आहे, प्लेट टेक्टोनिक थेरी ही थेरी होती. यामध्ये सगळ्या गोष्टी डिफाईन केलेल्या आहेत, लाईक ओरिजिन ऑफ कॉन्टिनेंट्स अँड ओशियन्स, फॉर्मेशन ऑफ माउंटन्स, ऑकरन्स ऑफ अर्थक्वेक्स, इरप्शन ऑफ व्होल्कॅनोज. ऑल दीज एस्पेक्ट्स आर वेल डिफाईन्ड अँड we can say that well explained by this theory, and this is a modern theory, so not a single name associated with plate tectonic theory. Okay, याच्यामध्ये तुम्हाला कधीच कोणी विचारणार नाही कोणता जॉग्राफर आहे प्लेट टेक्टोनिक थेरीचा. मला जॉग्राफर विचारायचे असतील तर ते याच्या आधीच्या ज्या थेरी होत्या त्याबद्दल जॉग्राफर विचारतील, अल्फ्रेड वेगनार, हॅरी हेस. ठीक आहे, परत कोण होते अजून, आर्थर होम्स, यांची नावं तुम्हाला विचारली जातील. आयसोस्टॅसी नावाचा कन्सेप्ट पाहिला आपण,
इतका मोठा हिमालय कसा बॅलन्स होतोय? कारण हिमालय आपण म्हणतो ना, हिमालय जर वरती 8,500 फीट असेल, खाली पण तेवढाच असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल, पण ते पॉसिबल नाहीये. खाली जर तेवढा हिमालय असेल तर तो वितळून जाईल खाली, त्याचा मॅग्मा तयार होईल आणि मग अनस्टेबल होईल. याचा अर्थ काय आहे की जो हिमालय इतका मोठा हिमालय उभा आहे त्याला कोणतं तरी फोर्स बॅलन्स करतो. त्या फोर्सचं नाव आहे आयसोस्टॅटिक फोर्स किंवा याला फोर्स ऑफ बायन्सी म्हणतात. हे बायन्सी फोर्सेस याला म्हणतात. या पूर्ण प्रोसेसला एक शब्द दिलाय जिओग्राफरने, त्याला म्हणतात आयसोस्टॅसिस. दिस इज अ बॅलन्स बिटवीन द ओरलिंग स्ट्रक्चर ऑन द अर्थ. ठीक आहे, हिमालय जो आहे तो एकदम स्टॅटिक आहे आणि स्टेबल आहे. इट्स ओनली बिकॉज ऑफ द theory of the isostasy or you can say the concept of isostasy. ठीक आहे, एवढंच इम्पॉर्टंट याच्यामध्ये, एवढंच विचारलं जाणार तुम्हाला प्रिलिम्स मध्ये आणि मेन्स मध्ये. मेन्स मध्ये तुम्हाला एक 10 मार्कर येऊ शकतो विथ रिस्पेक्ट टू द आयसोस्टॅसी. मग आपण काही मेजर आणि मायनर प्लेट्स पाहिल्या. ठीक आहे, त्यांचं इंटरॅक्शन पाहिलं. इंटरॅक्शन काय होतं आठवत असेल तुम्हाला तर, कॉन्व्हर्जंट बाउंड्री, डायव्हर्जंट बाउंड्री आणि ट्रान्सफॉर्म बाउंड्री. मेजर मायनर प्लेटची नावं पाहिली आपण. देन आपण डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री, कॉन्व्हर्जंट प्लेट बाउंड्री आणि ट्रान्सफॉर्म बाउंड्री काय असतात याचे डायग्राम्स पण पाहिले आपण. डायग्राम्स आता इथं नाही येत. डायग्राम्स पाहिले आपण की जर त्या कोलाइड होत असेल एकमेकाला, जशी इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेट कोलाइड झाली त्याला म्हणतात कॉन्व्हर्जंट बाउंड्री. जर दोन्ही प्लेट एकमेकापासून लांब जात असतील, जसं अटलांटिक ओशन मध्ये होतंय, त्याला म्हणतात डायव्हर्जंट बाउंड्री. आणि आपण एक सॅन अँड्रियास फॉल्ट फ्लोरिडाच्या इथं युएसएच्या इथं एक पाहिला होता, तिथे आहे ट्रान्सफॉर्म बाउंड्री. किंवा तुम्ही जर जापनीज ट्राय जंक्शन घेतलं, जिथं जगातले सगळ्यात जास्त भूकंप होतात, तिथे पण एक ट्रान्सफॉर्म बाउंड्री आहे. तिथे काय होतं, 3 ज्या प्लेट आहेत त्या एकमेकाला घासतात, त्यामुळे तिथं सगळ्यात जास्त अर्थक्वेक ट्रिमर्स तयार होतात, त्याला म्हणतात ट्रान्सफॉर्म बाउंड्री. क्लिअर आहे? विथ एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. इंडियन प्लेट आपण पाहिली. इंडियन प्लेट नंतर आपण जेव्हा इंडियन जिओग्राफी पाहणार यामध्ये डिटेलमध्ये पाहू आपण. इथं आपण इंडियन प्लेटची मुवमेंट कशी होती हे थोडंसं पाहिलं आपण इथं. ठीक आहे, इंडियन प्लेट कोलाइड्स विथ द युरेशियन प्लेट. सो इंडियन प्लेट अँड युरेशियन प्लेट फॉर्मिंग द कॉन्व्हर्जंट प्लेट बाउंड्री. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून आपण ही प्रोसेस आपण पाहिली. ठीक आहे, याच्यावर एक क्वेश्चन पण येऊन गेलेला आहे. लास्ट टाइम तुम्हाला युपीएससी ला आलेला क्वेश्चन पण सांगितला आहे. ठीक आहे, जिओमॉर्फिक प्रोसेस अँड फिनॉमिनो. ठीक आहे, हे आपल्याला आजपासून स्टार्ट करायचे. ठीक आहे, थोडंसं मी फास्ट घेतलं कारण या गोष्टी आपण वारंवार वाचलेल्या पण आहेत आणि वारंवार आपण या गोष्टी डिस्कस पण केलेल्या आहेत. त्यामुळे मी आपण एक फास्ट रिव्हिजन घेतली. तरी मला असं वाटत होतं की 15-1 मिनिटं लागतील, थोडासा जास्त टाइम लागला. आता काय क्वेश्चन असतील तुमचे तर तुम्ही जर आपण 5-1 मिनिटं क्वेश्चन पाहू, आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करू लगेच. काही क्वेश्चन असतील तर विचारा, पटकन आपण पुढे क्वेश्चन घेऊ आणि पुढे जाऊ. मला बोलायचं असेल तरी तुम्ही हात वर करू शकता. काहीच क्वेश्चन नाही कोणाला? काहीच डाऊट नाही? रिव्हिजन केली तर डाऊट होतील ना? सर स्टुडंट इकडे जॉईन होतात. रिव्हिजन केली का तुम्ही? रिव्हिजन केली असती, तुम्ही एनसीईआरटी वाचले असतील तर तुम्हाला डाऊट्स येतील. तुम्ही रिवाइजच केलं नसतं तर डाऊट्स येणं तर काय पॉसिबिलिटीच नाही. इथिक्सचा क्लास लाईव्ह आहे. लेट मी चेक विथ द टीम. स्ट्रक्चर ऑफ अर्थ एवढी मोठी गोष्ट, आता त्याला एक पूर्ण लेक्चर लागेल रिपीट करायला. स्ट्रक्चर ऑफ अर्थ सिंपल होतं ना. स्ट्रक्चर ऑफ द अर्थ बेसिकली देर आर 3 पार्ट. एक होतं क्रस्ट, एक आहे मेंटल आणि एक कोर. त्याचे मग सब पार्ट्स आहेत, मग त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ओव्हरऑल. गोष्टी व्यवस्थित समजून घ्या कारण आज आपण सिस्मिक वेव्ह जे पाहणार आहे. ओके, तुम्हाला इथं मेसेज आला बघा चॅट बॉक्स मध्ये की
जॉग्राफी क्लास जॉईन करा, एथिक्स क्लास जॉईन करू नका. ओके, त्यामुळे थोडं अच्छा कमी स्टुडंट्स आहेत. मी सांगितलं तुम्हाला बिग बँग थेअरी साठी सायंटिस्टची नावं जरी अवेलेबल असतील तरी आपल्याला ती नावं करायची नाहीयेत, कारण बिग बँग थेअरीमध्ये खूप जणांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. बिग बँग थेअरीज डिपेंड ऑन द ओल्ड थेअरीज. म्हणजे बिग बँग थेअरी काय म्हणजे असं हे नाहीये, पण त्याला एक मॉडर्न थेअरी म्हणून वेल ऍक्सेप्टेड थेअरी साठी बाकीच्या लोकांचं पण खूप सारं कॉन्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे, अजून काही क्वेश्चन असतील विचारा, आपण शिफ्ट करू नवीन टॉपिकवर.